नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? आज दिनांक 5 सप्टेंबर शिक्षक दिन. आज माझा वाढदिवस असतो, म्हणून माझा वाढदिवसाच्या निमित्ताने मला आज खावीशी वाटत होती बिर्याणी आणि सुरणाचे काप. म्हणून मी आज घरीच पनीरची दम बिर्याणी आणि सुरणाचे काप असे बनवले. बघूया मी बनवलेली पनीर दम बिर्याणी. घेतलेला आहे 3 टोमॅटो, हा तो पुदिना, ही कोथिंबीर, ह्या 2 मिरच्या कमी तिखटाच्या आहेत, ह्या लांब चिरलेल्या आहेत, ही आलं, एवढंसं आलं, 7-8 लसूण पाकळ्या आणि भरपूर सारी कोथिंबीरीची कोवळी देठं याची पेस्ट केलेली आहे. हे 4 कांदे लांब चिरलेले आहेत आणि हा पाऊण किलो तांदूळ, बासमती तांदूळ बिर्याणीवाला, हा मी अर्धा कच्चा शिजवून चाळणीत निथळत ठेवला आहे. आता मी या कढईमध्ये पनीर दम बिर्याणी करायला घेते आहे. आणि हे सुरणाचे काप मी मॅगिनेट करून ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये बारीक रव्यामध्ये हे मॅगिनेट केलेले आहेत, लिंबाच्या रसात आणि बारीक रव्यामध्ये हे असे मॅगिनेट करून ठेवायचे आणि मग तळायचे. आता मी आधी पनीर दम बिर्याणी बनवून घेते आणि मग बिर्याणीला दम द्यायला घेतल्यावर हे सुरणाचे काप तळून किंवा शॅलो फ्राय करून घेणार. हा बिर्याणी मसाला, ही जिऱ्याची पावडर आणि ही धन्याची पावडर. तेल तापत ठेवलं आहे मी. चांगलं तापलं की मी ह्याच्यात अर्धा चमचा मोहरी, हा चमचा अर्धा चमचा मोहरी, हळद एवढी घालणार आहे आणि हे हिंग चमचाभर घालणार आहे या चमच्याप्रमाणे. आता तेल चांगलं तापल्यावर मी मोहरी टाकून घेतली आहे. आता हिंग, हळद टाकून घेते. अद्रक लसूण पेस्ट टाकून घेते. गॅस मी आता कमी केला आहे. कोथिंबीरीच्या काड्या मी वाटणात टाकते, त्यामुळे छान चव येते वाटणाला. वाटण आपण जे बनवतो, आता हे आलं लसूण पेस्ट मी करून घेतली आहे, त्याच्यात मी कोथिंबीरीच्या कोवळ्या काड्या टाकलेल्या आहेत. आता मी ह्याच्यात मिरच्या टाकून घेते. मिरच्यांचे बघा लांब लांब तुकडे केलेत मी, कारण आपण लाल तिखट पण टाकणार आहोत, परत बिर्याणी मसाला टाकणार आहोत. पण ही मिरचीचा वास जरा वेगळा लागतो, म्हणून ही कमी तिखटाची मिरची घेतली आहे. 2 लांब मिरच्या चिरून घेतल्या आहेत कमी तिखटाच्या. आता हे जरा चांगलं लाल झालं थोडंसं की मी कांदा टोमॅटो, हा कांदा टोमॅटो घालून घेणार. हे बघा झालेली आहे माझी अद्रक लसूण पेस्ट. परतून आता मी कांदा आणि टोमॅटो टाकून घेते. तर मी हा आधी पनीरची भाजी बनवून घेते आहे दम बिर्याणी करण्यासाठी. आता ह्याच्यात मी बिर्याणी मसाला, धने जिरे पूड, कोथिंबीर, पुदिना हे सगळं टाकून घेते. या चमच्याप्रमाणे मी 2 चमचे धने पावडर, 1 चमचा जिरा पावडर आणि हे 2 चमचे बिर्याणी मसाला टाकलेला आहे. आणि आता हे तिखा लाल टाकते, 2 चमचे तिखा लाल टाकते. आणि आता थोडंसं मीठ पण टाकणार आहे. चवीपुरतं आपल्याला जे बिर्याणीला लागणार आहे ते मीठ टाकून घेते. टाकले. आता मी हे बघा ही कोथिंबीर टाकते आणि हा एवढा पुदिना टाकते चिरलेला.
आणि अजून परत ही थोडी कोथिंबीर टाकते. आता शिजवून घेते बारीक गॅसवर. आता कढईवर झाकण ठेवलंय आणि बारीक गॅसवरती शिजवून घेते. अर्ध कच्चं शिजलंय. आता मी याच्यात वाटीभर दही, गोड आणि पनीर टाकून घेते आणि परत एकदा वाफ काढून घेते. अर्धी भाजी काढून घेते आणि आता भाताला दम देते. कांदा टोमॅटो चांगलं शिजलेलं आहे. ही मी एवढी भाजी काढली आहे, शिजलेली काढून ठेवली आहे. आता मी भाताचा लेयर तयार करते. आता कोथिंबीर घालते. एक लेयर भाताचा टाकलाय मी. थोडासा पुदिना टाकते. तर परत भाजीचा लेयर लावते. टाकलेला सगळा भात टाकून घेते. असे 2 लेयर करते मी. आता परत एकदा थोडासा पुदिना आणि कोथिंबीर घालते. मला खायचा रंग आवडत नाही म्हणून मी याच्यात खायचा रंग फूड कलर टाकणार नाही आहे. फूड कलर हा आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतो, म्हणून मी काय फूड कलर घालणार नाही आहे. आता मी कधी याच्यात केशर पण घालते. आज काय पण मी घालत नाही आहे. आता माझं कोथिंबीर पुदिना घालून झालं आहे. आता मी याच्यात 2-3 चमचे पातळ तूप घालून घेते. साजूक तूप पण मी असं वरून सोडलेलं आहे, कढीनी सोडलेलं आहे. आणि आता मी याला दम देते. 2 थर झालेले आहेत माझे दम बिर्याणीचे. खाली भाजी, मग परत त्याच्यावरती अर्धा कच्चा शिजवलेला भात, मग परत त्याच्यावरती कोथिंबीर पुदिना, मग परत भाजी पनीरची बनवलेली आणि त्याच्यावर परत भात आणि मग नंतर परत त्याच्यावर पुदिना कोथिंबीर. आणि आता हे शेवटच्या थराला 2-3 चमचे आपला पोह्याचा चमचा असतो ना खायचा, ते 2-3 टेबलस्पून साजूक तूप घातलेलं आहे. आणि आता मी ह्याला दम द्यायला ठेवते. दम बिर्याणी करतोय म्हणून. हे बघा मी गॅस बारीक केलेला आहे, कढईवर झाकण ठेवलेलं आहे. आणि आता बिर्याणी दम देण्यासाठी म्हणून ठेवली आहे ना झाकण ठेवून, तर त्याच्यासाठी काय केलं आहे मी, हे पितळी भांडं, हे जड आहे. हे जड भांडं मी याच्यावरती ठेवलेलं आहे, जेणेकरून वाफ ताटाच्या बाहेरून कढईच्या बाहेरून जायला नको. जड गोष्ट ठेवलेली मी. आता माझ्याकडे याच्यात कोळसा नाही आहे आतमध्ये दम देण्यासाठी. कोळसा असला तर मी कोळशाचं पण दाखवलं असतं कसा ठेवायचा. आता मी हे असं 10 मिनटं बिर्याणीला छान दम करून घेते बारीक गॅसवर. हे कांदा चिरून घेतलेला आहे. आता लिंबू चिरून घेते बिर्याणी बरोबर खायला. सुरणाचे काप मी तळून घेते. ही दम बिर्याणी पण खाण्यासाठी तयार आहे. इतर वेळी मी करते बिर्याणी अशी, तेव्हा त्याच्यात तळलेला कांदासुद्धा घालते. पण आज मी झटकीपट अशी बिर्याणी करायची ठरवली म्हणून तळलेला कांदा घातला नव्हता. आपली पनीर दम बिर्याणी खाण्यासाठी तयार झालेली आहे. पनीर दम बिर्याणी, कांदा, लिंबू आणि हे आपले सुरणाचे काप. किती वाजता कधी येऊ? तुम्ही कधीही आला
तरी अधिराच्या घरच्यांचं आमच्या घरात स्वागतच आहे. अहो असं स्वागत वगैरे नसतं, काहीतरी कन्फर्म. कसं वाटतंय? मस्त आहे, खूप मस्त वाटते. बिर्याणी कशी झाली आहे? एकदम एक लग करून खाल्ल्यावर चांगली लागते, पण जर तुम्ही असं वेगळं खाल मजा नाही येणार. एक लग करून खायची खतरनाक. दम बिर्याणी, पनीर दम बिर्याणी. आणि सुरणाचे काप कसे झालेत? पनीर दम बिर्याणी अशी मोकळी मोकळी सुट्टी सुट्टी झाली आहे का? हो, एकदम सुट्टी आहे. टेस्ट पण एकदम मस्त आहे. खाणार आहे भरपूर, पोट भरून. पोटभर. बाय बाय. चांगलं आहे, चांगलं आहे, चांगलं आहे. अहो करा ना कबूल. पैसा महत्वाचा नाहीये, नाती महत्वाची आहे. हे बघा, तुम्ही कबूल नाही केलं तर मला माहिती आहे तुमचं मन हेच म्हणतंय, नातीच महत्वाची. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि हाईप हा माझा व्हिडिओ नक्की करा. माझा हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. शुभरात्री. काळजी घ्या सगळ्यांनी स्वतःची. बाय बाय. पुन्हा भेटू नव्याने.